अशी सुरुवातीपासून चर्चा होती। राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर आणि शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील म्हणत होते की आमची युती होईल, परंतु नांदेड उत्तरमध्ये युती करण्याबाबत आपला प्रतिसाद नव्हता असा एक आरोप होतोय। काय नेमकं? नाही, आम्हाला पहिलेपासून नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये भाजप संघच युती करायची होती। काही कारणानुसार ठीक आहे, प्रस्ताव आम्ही पाटील तर ते चर्चा झाली बरंच प्रस्तावावर, मात्र त्याच्यानंतर काही विषय मार्ग लागला नाही आणि राष्ट्रवादीचा मी काही चर्चा केली नाही राष्ट्रवादीसोबत। ओमप्रकाश पोकर्णा जे आहेत शहराध्यक्ष, त्यांनी भाजपला तुम्हाला पत्र पाठवलं होतं चर्चेसंदर्भात, ते पत्र तुम्हाला मिळालं नव्हतं का? तुम्ही चर्चाच केली नाही? नाही, पत्र मिळालं तर, मात्र आम्हाला युती भाजपसोबत करायची होती, त्याच्यामुळं आम्ही काही त्याच्यावर हे केलं नाही। त्याला सांगितले की बाबा भाजपसोबत आम्हाला युती करायची आणि भाजपसोबतच युती करण्यासाठी सकारात्मक चर्चा आम्ही करण्यासाठी तयार आहे असं बोललं जातं की आता अशोकराव चव्हाणांकडे जे उमेदवार होते त्या उमेदवारांपैकी आपल्याकडे काय उमेदवार आहेत? आपल्याकडे जे उमेदवार आणलेले आहेत, चांगली नगरसेवक सक्षम उमेदवार, लोकांच्या सुखदुःखात जाणारे असे उमेदवार तुम्हाला सांगितले ना, चांगले उमेदवार आपल्याकडे आहेत आणि 100% चांगले अनुभव आहे उमेदवाराला, चांगले नगरसेवक काम केलेले आहेत लोकांच्या सुखदुःखात आणि 100% निवडून येतील 40ला 40। भाजपकडे किती जागांची मागणी केली होती आणि किती देत होते? आम्ही भाजपकडं दक्षिण उत्तर असे आम्ही 40% मागणी केली ती। त्याने माझ्या मतानं 12 का 10 मागितले होते आणि मी 16 मागितले होते, तरी 16 झाले नाही, तर नंतर 14वर आलो आम्ही, 14चं 12वर आलो, नंतर त्याच्यावर काही चर्चा झाली नाही। आम्ही आमचं सगळ्या उमेदवारांनी अर्ज भरलेला आहे। आज लास्ट दिवस आहे। 100% शिवसेना या नांदेड महापालिकेवर भगवा पडकेल। दक्षिणमध्ये किती प्रस्ताव दिला त्याने, प्रस्ताव आम्हाला पाठविला आणि 2-3 बैठका झाल्या, त्याच्यात सकारात्मक चर्चा झाली आणि जेव्हा चर्चेला लास्ट आलं त्यावेळेस आमची जी प्रस्ताव होता त्याला ते सकारात्मक नव्हते, त्याच्यामुळं युती होऊ शकली नाही। आणि आज नांदेड महापालिकेच्या जे आज शिवसेनेकडून आमची उमेदवारी सगळ्या वार्डामध्ये प्रभागामध्ये 40 उमेदवार आहेत, त्याच्यामध्ये रिपब्लिकन सेना यांच्यासुद्धा आनंदराज आंबेडकर यांच्या पक्षालासुद्धा आम्ही प्राधान्य न्याय दिलेला आहे। तसेच त्यांचे उमेदवार जमदाडे लक्ष्मीबाई दिगंबरराव, तसेच सुनील सोनाळे असे 2 उमेदवार आम्ही त्यांच्या पक्षाला दिलेले आहेत। त्यांनी उमेदवारी भरलेली आहे आमच्या पक्षाकडून, आमच्या निशाणीवर धनुष्यबाणावर। येणाऱ्या काळामध्ये 40ला 40 आम्ही असे चांगले उमेदवार सक्षम नगरपालिकेमध्ये माझ्यासोबत काम केलेले नगरसेवक माझी असे 40ला 40 उमेदवार आहेत आणि चांगले उत्कृष्ट उमेदवार, काम करणारे, लोकांच्या सुखदुःखात जाणारे आणि माझ्यासकट मी सकाळी जसं काम करतो, जनतेच्या सेवेमध्ये राहतो, तसेच उमेदवार आपण यांनाच उमेदवारी दिलेली आहे। येणाऱ्या काळामध्ये 100% 40ला 40 या नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये शिवसेनेचे उमेदवार निवडून येतील। माहीत नाही, तिथले आमदार आनंदराव बोंडारकर यांची माहिती देतील। दक्षिणमधून राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेची युती झालेली आहे असं समजतंय, तर आता शिंदे सेनेत फूट पडली म्हणावं लागेल? तसं काही नाही, फूटमीट काही नाही पडली। मी अगोदरच शिंदे साहेबाला कळविलं तर की बा मी भाजप संघ सकारात्मक आहे आणि भाजप संघ युती करणार आहे। मग जमलं नाही त्यावेळेस बी नंतर बी सांगितलं बाबा असं हे सुद्धा असा प्रस्ताव पाठवलेला आहे आणि शिंदे साहेबांनी सांगितले की तू जसा निर्णय घ्यायचा ते घ्या। समाज साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर।